नमस्कार मित्रांनो, एका गावातील कुटुंबाची एक भयंकर कथा ह्या कथेचा हा भाग 7वा आहे. जर तुम्ही कथेच्या आधीच्या भागांचे व्हिडिओज न बघता थेट या व्हिडिओवर आला असाल तर हा व्हिडिओ पाहण्याआधी कथेच्या आधीच्या भागांचे व्हिडिओज आधी पाहावेत. ह्या कथेच्या प्रदर्शित होणाऱ्या सर्व भागांच्या व्हिडिओच्या लिंक्स ह्या कथेच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येतील. कथेच्या 7व्या भागाला आता सुरुवात करू. मीरा आणि सावित्रीला अजूनही काहीच कळत नव्हतं. महनजी, तुम्ही काय म्हणताय आम्हाला काहीच समजत नाहीये, सावित्री म्हणाली. त्यावर महंत काहीशा गंभीर आवाजात बोलू लागले. बाळ, तुझ्या बाबतीत जे झालं आहे त्याला सैतान मिलन असं म्हणतात. हजारो वर्षे सैतान पाताळाच्या अंधार कोठडीत फिरत असतो. पाताळ लोकातून या इह लोकात येण्यासाठी धडपडत असतो. पण तुझ्या प्रकरणात मात्र तुझ्या सासऱ्यांनी स्वतः त्या अभद्राला आमंत्रण देऊन त्याचा मार्ग मोकळा केला. तुझ्या सासऱ्यांच्या आमंत्रणानेच तो सैतान तुमच्या वाड्यात अवतरला. तुला मूल होत नाही म्हणून तुझ्या सासऱ्यांनी सैतानाची मदत घेण्याचं ठरवलं. त्यांना असं वाटलं की सैतानाच्या आशीर्वादाने त्यांना नातवंड सुख मिळेल. पण तुझे सासरे हे विसरले की तो सैतान आहे, देव नाही. तुमच्या वाड्यात प्रकट झालेल्या सैतानाची वक्र नजर तुझ्यावर पडली आणि हजारो वर्षे दाबून ठेवलेली त्याची इच्छा उफाळून वर आली. आणि ती इच्छा म्हणजेच सैतान मिलन. तो सैतान जरी तुझ्या सासऱ्यांच्या बोलवण्याने प्रकट झाला असला तरी तो तुझ्या सासऱ्यांचा गुलाम नव्हता. त्याने गरज होती तोपर्यंत तुझ्या सासऱ्यांचा वापर करून घेतला आणि नंतर त्यांना यमसदनी धाडलं. आपली सैतान मिलनाची इच्छा पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न केला. त्या दोघीही अवाक होऊन महंतांचं बोलणं ऐकत होत्या. सावित्रीला अजूनही काही शंका वाटत होत्या. तसे सावित्री पुन्हा विचारू लागली, पण महनजी, हे सैतान मिलन म्हणजे नक्की काय? यावर हातातील तो जाडजूड ग्रंथ खाली ठेवत महनजी उद्गारले, हे पहा, अनादी काळापासून देव प्रकृती, मनुष्य प्रकृती आणि सैतान प्रकृती या 3 वेगवेगळ्या गोष्टी अस्तित्वात आहेत. या तिन्ही प्रकृती एकमेकांना पूरक असल्या तरी त्या कधीही एकत्र येऊ शकत नाहीत, कारण हे निसर्ग नियमाच्या विरुद्ध आहे. पाताळावर अधिराज्य गाजवणारा तो आघोरी सैतान शतकानुशतके मानव जातीतील मादीसोबत मिलन करून सर्व शक्तिशाली बनू इच्छित आहे. कारण सैतानाकडे जरी अफाट आघोरी ताकद असली तरी मनुष्याची बुद्धिमत्ता त्याच्याकडे नाहीये. आणि सैतान मिलन करून जर तो मनुष्य प्रकृतीतील मादीच्या पोटी जन्म घेण्यात सफल झाला तर मात्र त्याच्याकडे सैतान प्रकृती आणि मनुष्य प्रकृती या दोन्हींचा अंश असेल आणि त्यावेळी तो सर्व शक्तिमान बनेल. याला सैतान मिलन म्हणतात. जगाच्या इतिहासात आजवर सैतानाने बऱ्याचदा तसा प्रयत्न केला आहे, पण सैतान मिलन कधीही सफल झालेलं नाही. महंतांच्या स्पष्टीकरणानंतर मात्र सावित्री आणि मीरा दोघीही कोमात गेल्यासारख्या थरथरू लागल्या. गेली 20 वर्ष सुरू असणाऱ्या वनवासाच्या मुळात काय कारण आहे हे सावित्रीला आज उमगलं होतं. पण महंतांच्या या स्पष्टीकरणावरून अजूनही काही प्रश्न सावित्रीच्या मनात तयार झाले. तसे ती पुढे विचारू लागली, महनजी, तुम्ही म्हणता तसं सैतान मिलन तर झालं आहे. माझा मुलगा समीर हा त्या सैतानाचाच मुलगा आहे. मग हा सैतान माझी किंवा या मुलीची पाठ का सोडत नाही? तसे महंतांनी हातानेच नाही नाही असा इशारा केला आणि शेजारी असणाऱ्या तांब्याच्या गडूमधील घोटभर पाणी पिऊन ते पुन्हा बोलू लागले, हे बघ बाळ, पहिली गोष्ट म्हणजे तुझा मुलगा, त्याचा मुलगा हे सर्व मनुष्य प्रकृतीत आणि देव प्रकृतीत असतं. सैतानाला कधीही मुलगा नसतो. सैतान सैतान असतो. त्या सैतानाने तुझ्याशी सैतान मिलन केलं आणि तुला जो मुलगा झाला तो स्वतः सैतानच आहे. त्याने स्वतःचा जन्म तुझ्या उदरातून करून घेतला.
पण त्याने केलेला विधी पूर्ण झाला नाही. त्याचं कारण असं की त्या सैतानाने तुला फसवून छळ कपट करून तुझ्याशी मिलन केलं. तसं केल्यामुळे जरी तो तुझ्या उदरात गर्भ बनून राहण्यास सफल झाला असला तरी त्यामुळे त्याचं इप्सित साध्य होऊ शकत नाही. कारण त्याने छळ कपटाने हे मिलन केलं आहे, जे वर्ज्य आहे. त्या सैतानाने जर तुला स्वतःबद्दलचं सत्य सांगूनही तू त्याच्याशी मिलन करण्यास तयार झाली असतीस तर मात्र त्याचा हेतू साध्य झाला असता. म्हणूनच तुझ्या मुलामध्ये सैतानाचा अंश असला तरी तुझा म्हणजे मनुष्य प्रकृतीचा अंशही तितकाच प्रबळ आहे. आणि म्हणूनच तुझा मुलगा आजही तुझ्या जवळ आहे. अन्यथा तो केव्हाच पूर्णतः सैतान बनून या जगात रक्तपात करत सुटला असता. आणि म्हणूनच आपल्याला त्याचं इप्सित साध्य होण्यापूर्वी त्याला रोखायला हवं. पुढील काही क्षण मीराकडे पाहत महंत सावित्रीला विचारू लागले, बाळ, ही तुझी मुलगी का? नाही महंजी, ही माझ्या मुलाची समीरची मैत्रीण आहे. ते दोघे एकमेकांवर प्रेम करतात, सावित्री म्हणाली. या वाक्यावर मात्र महंतांच्या भुवया उंचावल्या आणि मीराकडे पाहत त्यांनी थेट प्रश्न केला, मुली, तुला समीरबद्दलची हकीकत केव्हा कळाली? जास्त नाही महंजी, 2-3 महिने झाले असतील, मीरा म्हणाली. मी थोडं स्पष्टच विचारतो. मुली, तुला ही हकीकत कळाल्यानंतर तुमच्यामध्ये शारीरिक संबंध झाला नाही ना? महंत यांनी विचारलं. महंत असं काही विचारतील आणि तेही समीरच्या आईसमोर याची मीराला किंचितही कल्पना नव्हती. ती या प्रश्नाने काहीशी गोंधळून गेली. मी काय विचारतोय मुली? तुमच्यामध्ये असं काही झालं आहे का? महंत यांनी पुन्हा विचारलं. तसे मीराने मानेनेच नकार दिला. त्यावर सुटकेचा निश्वास टाकत महंत बोलू लागले, हे पहा मुली, त्या सैतानाने आता तुला हेरलं आहे आणि तुला त्याची हकीकत सुद्धा माहीत आहे. तेव्हा तो सैतान मी समीरच आहे असं दाखवून तुझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करेल आणि तुझ्याशी मिलन करण्याचा प्रयत्न करेल. तू जर स्वेच्छेने त्यास तयार झालीस तर मात्र अनर्थ घडेल. सावित्रीने गेली 20-22 वर्ष हे धर्मसंकट पेललं आहे, पण आता दुसरी सावित्री तयार व्हायला नको. तेव्हा सांगितलेली गोष्ट लक्षात ठेव. हे सर्व प्रकरण मिटेपर्यंत कोणत्याही प्रकारची चूक होता कामा नये. मीराला अचानक हिमगिरीवर गेले असताना सनसेट पॉइंटवर रात्री गाडीत घडलेला किस्सा आठवला. त्यावेळी तिने कसेबसे समीरला आवरले होते. त्यावेळी जर ते थांबले नसते तर? हा विचार करूनच मीराच्या अंगावर काटा आला. तसेच समीरने म्हणजेच त्याच्यातील सैतानाने त्या रात्री मीराला का मारलं नाही याचेही कारण मीरा आणि सावित्रीला आता समजलं. मीराकडून त्याला आपलं इप्सित साध्य करून घ्यायचं आहे आणि म्हणूनच तो सैतान या दोघींच्या आयुष्यात आहे हे त्या दोघींना आता कळून चुकलं. सावित्री पुढे विचारू लागली, महंजी, त्या अघोरी शक्तीची मनीषा काय आहे ते आता कळलं असलं तरी आपण त्याला थोपवणार कसं? तसे डोळे काहीसे बारीक करून विचार करत महंत म्हणाले, 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे त्या सैतानाचा खात्मा करणं आणि दुसरा म्हणजे तो जिथून आला आहे तिथे त्याला परत धाडणं. यापैकी पहिला मार्ग म्हणजे त्या सैतानाचा खात्मा. हा मार्ग तसा करायला सोपा असला तरी यामध्ये तुमच्या मुलाच्या जीवाला धोका आहे. कारण सैतानाचा खात्मा करता करता तुमच्या मुलाचा जीवही जाऊ शकतो. दुसरा मार्ग म्हणजे त्याला जिथून आला आहे तिथे परत धाडणे. हा मार्ग काहीसा खडतर आहे, कारण यामध्ये त्या सैतानाला पाचारण नेमकं कोणत्या विधीद्वारे केलं गेलं याबद्दल आपल्याला माहिती काढावी लागेल. एकदा का सैतान आमंत्रण करण्यासाठी वापरलेला विधी आपल्याला मिळाला की त्याद्वारे आपण ते पाताळद्वार उघडून त्या सैतानाला पुन्हा परत पाताळात धाडू शकतो. यामध्ये तुमच्या मुलाला किंवा आपल्याला अजिबात धोका नाही असं नाहीये. धोका खरं तर दोन्ही गोष्टीत आहे, पण आपल्याला धोका तर स्वीकारावाच लागेल. महंजी, तुम्हाला कोणता मार्ग योग्य वाटतोय? सावित्रीने गालावर ओघळणारे अश्रू पुसत विचारलं. हे पहा बाळ, सैतानाचा खात्मा करताना तुझा मुलगा वाचण्याची शक्यता नसल्यातच जमा आहे. कारण तो सैतान तुझ्या मुलाला सोडताना त्याच्या शरीराच्या राई एवढ्या चिंधड्या करूनच मरेल.
त्यापेक्षा दुसऱ्या मार्गामध्ये तुलनेने धोका कमी आहे. पण मघाशी सांगितलं तसं तो विधी फार खडतर आहे. तरी आपण हा दुसरा मार्गच अवलंबू. पण यासाठी आपल्याला त्या सैतानाची उत्पत्ती जिथून झाली त्या तुझ्या वाड्यात जावं लागेल, आणि तेही तुझ्या मुलाला घेऊन. मग तिथे जाऊन आपल्याला आधी त्या सैतानाच्या उत्पत्तीचा विधी शोधावा लागेल, आणि त्यावरच आपली पुढची योजना अवलंबून असेल. पण तुझ्या मुलाला किंचितही संशय येता कामा नये की तुम्ही का गावी जाणार आहात, अन्यथा अनर्थ घडेल. सावित्री आणि मीरानेही महंतांच्या या वाक्याला दुजोरा दिला. ज्या वाड्यापासून सावित्री आयुष्यभर दूर पळत राहिली तो वाडाच तिच्या संकटाचा आणि संकटमुक्तीचा मार्गही होता. सावित्रीची इच्छा असो वा नसो, तिला आता त्या वाड्यात जाणं भाग होतं. आपल्या मुलासाठी, त्याच्या भवितव्यासाठी तिला त्या वाड्यात जावंच लागणार होतं, आणि त्यासाठी ती तयारही होती. त्या दोघींनी वाकून महंतांना नमस्कार केला. मीराने महंतांचा खासगी नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह केला. सावित्री महंतांना म्हणाली, आम्ही 1-2 दिवसात मुलाला समजावून गावी जाण्याची तयारी करतो. पण आम्ही सांगू त्यावेळी तुम्हाला पोचणं शक्य होईल का? बाळ, त्याची काळजी करू नकोस, कारण समोर उभ्या असणाऱ्या अमानवी संकटासमोर आता कोणतीही दुसरी गोष्ट माझ्यासाठी प्राथमिकता बनू शकत नाही. तुमची जेव्हा तयारी होईल तेव्हा मला फोन करून कळवा. मी त्या दिवशी तुमच्या गावी हजर होईन. देव आपलं रक्षण करो. जय महाकाल, असं म्हणून महंतांनी हातानेच त्या दोघींना जाण्याचा इशारा केला, आणि ते ध्यानधारणा करत बसले. आजवरच्या सावित्रीच्या अनुभवावरून तिला एक गोष्ट चांगलीच माहीत होती की समीर कधीही गावी जायला तयार होत नसे. लहान होता तेव्हा बऱ्याचदा सावित्री त्याला लाडीगोडी लावून, खाऊचे आमिष दाखवून 1-2 दिवसांसाठी गावी घेऊन जात असे. पण जसजसा तो सज्ञान झाला तेव्हापासून तो अगदी तुरळक वेळेस गावी गेला होता. त्याला गावी जाण्याबद्दल एवढी अनास्था का होती हे सावित्रीसाठी न उलगडलेलं कोडं होतं. सकाळी समीर तयार होऊन डायनिंग टेबलवर नाश्त्याची वाट पाहत बसला होता. सावित्रीने ट्रेमध्ये 2 प्लेट नाश्ता ठेवून ती ट्रे घेऊन किचनमधून बाहेर आली. टेबलावर ट्रे ठेवत तिने 1 प्लेट समीरकडे दिली आणि 1 प्लेट स्वतःसाठी घेऊन ती शेजारच्या खुर्चीवर बसली. समीरचा प्रसन्न चेहरा बघून सावित्रीला थोडंसं बरं वाटलं. गावी जाण्याबद्दल विचारण्याची हीच योग्य वेळ आहे हे जाणून सावित्री बोलू लागली. समीर, बाळा, 2-3 दिवस गावी जाऊन यावं म्हणते मी. ये ना मग जाऊन. 2-3 दिवस काय, अगदी निवांत 8 दिवस राहून ये हवं तर, समीर नाश्ता करता करता म्हणाला. तसं नाही रे, तू सोबत चलावं असं म्हणते मी, सावित्री म्हणाली. यावर मात्र समीरचा चेहरा काहीसा चिडलेला दिसला आणि तो उद्गारला, मी आणि कशाला? माझं काय काम आहे तिथे? तुला माहितीये ना मला गावी जायला आवडत नाही ते, समीर म्हणाला. समीरच्या बोलण्यातून क्रोधाचा दर्प येत होता. तसं नाही रे बाळा, एरवी मी एकटीच जाऊन येते हे तुला माहितीये, पण यावेळेस 2-3 कामं आहेत. आपली शेती रावसाहेब करतात ना, ते आता थकले आहेत आणि त्यांची मुलं सुद्धा शेतीकडे लक्ष देत नाहीत. म्हणून केव्हापासून ते म्हणतायत की गावी येऊन शेती दुसऱ्या कुणाला तरी करायला द्या. त्यामुळे कोणीतरी व्यक्ती शोधून त्याला शेती करण्यासाठी द्यावी लागेल. आणि यावेळेचा पितृपंधरवडा सुद्धा नेहमी सारखाच गेला. म्हणजे तसा इथे नैवेद्य केला मी, पण वाडा सोडल्यापासून आपल्या गावच्या वाड्यात आपण आजवर कधीही पितरांना नैवेद्य ठेवलेला नाही. त्यामुळे यावेळी वाड्याकडे जाईन तेव्हा पितरांच्या शांतीसाठी एक पूजा करावी असं म्हणते मी. बघ ना तू, 2-3 दिवसांचं तर काम आहे. तू आलास तर थोडी मदत होईल, सावित्री म्हणाली. सावित्रीला हट्टाला पेटलेलं पाहून समीर आणखीनच चिडला आणि म्हणाला, एक काम कर, यावेळी जाशील तेव्हा तो वाडा आणि ती जमीन सगळं काही विकूनच परत ये. पण मला तिकडे येण्याबद्दल हट्ट करू नकोस, समजलं? असं म्हणत नाश्ता अर्धवट सोडून समीर रागानेच कॉलेजसाठी निघून गेला. समीर बंगल्याबाहेर पडलेला पाहून सावित्रीने चटकन मीराला फोन केला आणि तिला घडलेल्या संभाषणाबद्दल सांगितलं. सावित्रीचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतल्यावर मीरा आत्मविश्वासाने म्हणाली, काकू, 2 दिवस जाऊ द्या. परवा रविवार आहे, तेव्हा सकाळी मी तिथे घरी येते.
माझ्यासमोर तुम्ही बोलता बोलता गावी जाण्याबद्दलचा विषय काढा. पुढचं मी सांभाळून घेईन. मीराच्या बोलण्यातला आत्मविश्वास पाहून सावित्रीने 2 दिवस वाट पाहण्याचं ठरवलं. महंतांना भेटून आल्यानंतर मीरा समीरपासून शक्य तेवढी दूर राहण्याचा प्रयत्न करत होती. कॉलेज सुटल्यावर पूर्वीसारखे टाइमपास न करता न थांबता ती थेट घरी निघून येत होती. समीरला तिचं वागणं काहीसं वेगळं वाटत असलं तरी तिच्या घरी लग्नाचा विषय सुरू असल्यानं ती कदाचित काळजीत असेल म्हणून तो दुर्लक्ष करत होता. सावित्री आणि मीराने काहीही करून पुढील 3-4 दिवसातच समीरला गावी घेऊन जाण्याचं ठरवलं होतं. आधीच गेली 22 वर्ष तो सैतान न जाणे किती लोकांचे बळी घेऊन बसला होता आणि प्रत्येक दिवसासोबत त्याच्या या बळींचा आकडा वाढण्याची शक्यता होती. तसेच या अभद्र आणि अघोरी शक्तीमुळे समीरच्या आणि पर्यायाने या दोघींच्या जीवालाही धोका होता. त्यामुळे लवकरात लवकर या गोष्टीचा सोक्ष लावणं गरजेचं होतं. पण त्यासाठी समीरला तयार करून गावी घेऊन जाणंही तितकंच महत्वाचं होतं आणि या प्रकरणात मात्र घाई करता येणार नव्हती. समीरला तसूभरही शंका येऊ न देता त्याला गावी घेऊन जाणं गरजेचं होतं. शिवाय मीरा जर 2-3 दिवस समीरसोबत गावी जाणार असेल तर तिला आपल्या घरी सुद्धा काहीतरी कहाणी बनवून सांगावी लागणार होती. त्यासाठी तिने विभाची मदत घेतली. विभा आणि मीराने मालतीबाई आणि गोविंदरावांना या आठवड्याच्या अखेर कॉलेजची 2-3 दिवसांची ट्रिप जाणार असल्याचं सांगितलं. सुरुवातीला मालतीबाई या गोष्टीसाठी आढेवेढे घेत होत्या, पण गोविंदरावांनी मालतीबाईंना समजावलं आणि मीराला जाण्यासाठी होकार दिला. तसेच खर्चासाठी म्हणून त्यांनी मीराजवळ 10,000 रुपयेही दिले. मीराला खरं तर पैशांची गरज नव्हती, पण चुकून गरज पडलीच तर म्हणून तिने ते पैसे जवळ ठेवून घेतले. आता समीरला कसलीही शंका येऊ न देता तयार करणं हे एकच महत्वाचं काम बाकी राहिलं होतं आणि म्हणूनच मीरा रविवारची वाट पाहत होती. अखेर ते 2 दिवस संपले आणि रविवारचा दिवस उजाडला. मीरा सकाळी तयार होऊन विभाला भेटायला चालले आहे असं घरी सांगत घराबाहेर पडली. स्कूटर घेऊन ती थेट समीरच्या घराकडे जाऊ लागली. तिने आपल्या डोक्यात आधीच एक प्लॅन तयार केला होता आणि तो प्लॅन काम करेल अशी तिला खात्री होती. अर्ध्या तासात ती समीरच्या घरी पोचली. गेट उघडून तिने स्कूटर आत घेतली आणि गेट बंद केलं. स्कूटर पार्किंगमध्ये लावून व्हरांड्यातून आत जात मीरा आता हॉलमध्ये उभी होती. डायनिंग टेबलवर बसून नाश्ता करणाऱ्या समीरसाठी हा एक सुखद धक्का होता. मीराला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर असीम आनंदाची एक लहर दौडून गेल्याचा भास झाला. तो हसतच उठला आणि धावतच मीराकडे आला. मीरा, अशी अचानक? व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज, असे म्हणत हाताला धरून तो तिला डायनिंग टेबलकडे घेऊन गेला. इतक्यात किचनमधून बाहेर आलेल्या सावित्रीने मीराला पाहिलं. अगं मीरा, कशी आहेस बाळ तू? 2-3 महिन्यांपूर्वी आली असशील ना? त्यानंतर आज भेट होतीये आपली. बरी आहेस ना? सावित्री म्हणाली. सावित्रीला असं अस्खल्लित खोटं बोलताना पाहून मीराला चांगलंच हसू येत होतं. पण आलेलं हसू आवरत मीरा उद्गारली, मी ठीक आहे काकू, तुम्ही कशा आहात? आणि हो, माझ्यासाठी काही नाश्ता केलाय की नाही? अगं बाई, विसरलेस मी. 2 मिनिटं थांब हा बाळा, मी नाश्ता घेऊन येते तुझ्यासाठी, असे म्हणून सावित्री लगबगीनं उठून किचनमध्ये गेली आणि 2च मिनिटात पोह्याची भरलेली प्लेट घेऊन बाहेर आली. आहो काकू, मी नाश्ता करून आलीये, मस्करी करत होते तुमची, मीरा हसत म्हणाली. अगं केला असशील तू नाश्ता, पण थोडं तर घे, तुला हवं तेवढं खा, बाकी राहू दे, सावित्री म्हणाली आणि सावित्रीने तिच्याकडे एक रिकामी प्लेट सरकवली. पोहे खात खात मीरा समीरला म्हणाली, अरे ऐक ना समीर, फारच बोर होते रे इथे शहरात राहून. 2 दिवसांसाठी कुठेतरी आउटिंगला जाऊयात का? तू, मी, विभा आणि माझ्या 2 मैत्रिणी. म्हणजे अजून कुठे आणि कसं जायचं काही ठरलं नाहीये, पण आपण ठरवू शकतो ना. आयडिया छान आहे, समीर म्हणाला. समीरचा चेहरा खुललेला दिसत होता. एवढ्या काहीशा लटक्या रागाने सावित्री म्हणाली, काही सांगू नको बाई त्याला घर सोडवत नाहीये. मी त्याला 2-3 दिवसांसाठी गावी जाऊन यावं म्हटलं तर खेकसला त्या दिवशी माझ्यावर. काकू, तुमच्या घरी जायचंय? गावच्या घरी? वाव,
छान आयडिया आहे. गावी घर मोठं असेल ना तुमचं? मीरा म्हणाली. अगं, मोठा वाडा आहे आमचा, पण काय उपयोग, वाड्याचे मालक तर वाड्याकडे पाहायलाही तयार नाहीत. असं म्हणून सावित्रीने आपलं नाटक सुरूच ठेवलं. काकू, मी येऊ का तुमच्यासोबत तुमची हरकत नसेल तर? मला तुमचं गाव, तुमचा वाडा पाहायचाय, मीरा सावित्रीला म्हणाली. अगं चल ना पोरी, मला कसला त्रास होणार आहे तुझा? हा तयार होत नाही, निदान तू तरी चल माझ्यासोबत, सावित्री म्हणाली. ती आटोकाट प्रयत्न करत होती. मीरा आता समीरकडे वळत म्हणाली. काय रे समीर, जाऊया ना आपण प्लीज. मलाही 2-3 दिवसांसाठी जायचं आहे असं गावी राहायला. मी शहरातच जन्मले आणि शहरातच मोठी झाले. आजवर मी कधीही कुठल्या गावी जाऊन राहिलेले नाहीये. गावात घर, आजूबाजूला मस्त शेत जमीन आणि गावाकडच्या माणसात असणारा माणुसकीचा ओलावा, सगळं कसं छान असतं ना गावी. आता तर काकूंनी सुद्धा होकार दिला आहे. तुला काय अडचण आहे? चल ना प्लीज, आपण जाऊयात ना तुझ्या गावी, मस्त धमाल करू तिकडे. अगं पण मीरा, तुझ्या घरचे तयार होतील का तुला 2-3 दिवस सोडण्यासाठी? समीर काळजीने म्हणाला. तू त्याची काळजी करू नकोस, ते मी पाहून घेईन. पण तुझं नक्की होतंय का ते सांग, म्हणजे मला घरी काहीतरी सांगावं लागेल. मग आपण तिघेही जाऊ. काय म्हणतोस? बोल ना, मीरा म्हणाली. यावर समीर काही क्षण शांतच बसून राहिला आणि मग काहीशा निरुत्साहाने म्हणाला. ठीक आहे, जाऊया आपण. यावर अतिउत्साहाने मीराने त्याच्या गालावर किस केलं. सावित्री शेजारी बसलेली पाहून मीराला आपली चूक लक्षात आली आणि ती लाजली. समीरलाही मीराच्या वागण्याने अवघडल्यासारखं वाटलं. नाश्त्याची रिकामी प्लेट पुढे सरकवून तो गालात हसत उठला आणि म्हणाला. चल मीरा, मी तुला गार्डनमध्ये आणलेली नवीन फुलझाड दाखवतो. सावित्रीला डोळ्या मारून मीरा उठली आणि समीर सोबत बंगल्यासमोरील गार्डनकडे जाऊ लागली. अखेर समीर गावी येण्यास तयार झाल्याचे पाहून सावित्रीला बरं वाटलं. चर्चेअंती त्या तिघांनी गावी जाण्याचा मुहूर्त ठरवला. 2 दिवसांनंतर ते गावी जाणार होते. सावित्रीने रावसाहेबांना सांगून 2 गडी बोलवून वाडा स्वच्छ करून घेण्यास सांगितलं. तसेच सावित्रीने मीराकडून महंतांचा नंबर घेऊन त्यांनाही आपण 2 दिवसांनंतर गावी जाणार असल्याची कल्पना दिली. महंतांनी सावित्रीला जाण्याच्या आदल्या दिवशी एकदा फोन करून आठवण करण्यास सांगितलं. पण सावित्रीचं गाव हे शहरापासून जवळजवळ 200 किलोमीटर दूर होतं आणि तिथे जाण्यासाठी थेट बस नव्हती. 2 ठिकाणी बस बदलून जावं लागे. त्यावर समीरनेच मार्ग काढला. त्याने आपल्या एका मित्राकडून 2-3 दिवसांसाठी त्याची कार आणणार असल्याचं सावित्रीला सांगितलं. आता येण्या जाण्याचाही प्रश्न सुटला होता. सावित्री आणि मीरा आता हे 2 दिवस उलटण्याची वाट पाहत होत्या. मीराने विभाला ती समीर आणि त्याच्या आईसोबत गावी जाणार असल्याची कल्पना दिली होती. तसेच मीराचा फोन न लागल्यास मालतीबाईंनी जर तिला फोन केला तर काय सांगायचं हेही विभाला समजावून ठेवलं होतं. गोविंदरावांचा तर फोन करण्याचा प्रश्नच नव्हता. अखेर गावी जाण्याचा दिवस उजाडला. सावित्रीने महंतांना फोन करून आज दुपारपर्यंत आम्ही गावी पोचणार असं सांगितलं. गावचा पूर्ण पत्ता त्यांनी महंतांकडे आधीच देऊन ठेवला होता. मीरा सकाळीच आपली बॅग भरून ती स्कूटरवर टाकून कॉलेजकडे जाण्यास निघाली. पण पुढील चौकातून ती थेट समीरच्या घरी जाऊन पोचली. समीरने काल रात्रीच त्याच्या मित्राची कार आणून ठेवली होती. समीर आणि सावित्री तयार होऊन आपलं सामान गाडीमध्ये ठेवून मीराचीच वाट पाहत होते. मीरा येता समीरने तिच्या स्कूटरवरील बॅग गाडीच्या बूटमध्ये ठेवली आणि तिची स्कूटर पार्क करून ते तिघेही कारमध्ये बसले. कार गेट बाहेर काढून समीरने खाली उतरून गेट बंद केलं आणि त्याला कुलूप लावून दिलं. गाडी पुन्हा स्टार्ट करून आता ते शहरातून बाहेर पडू लागले. कितीही लवकर निघायचं ठरवलं असलं तरी त्यांना शहरातून बाहेर पडता पडता दुपारचे 12 वाजून गेले. समीर गाडी चालवत होता. मीरा आणि सावित्री दोघी सुद्धा मागील सीटवर बसून गप्पा मारत होत्या. त्या दोघींची केमिस्ट्री पाहून समीरला आनंद होत होता. गाडी भरधाव वेगाने अंतर कापत होती. त्यांना गावी पोचण्यास किमान 4-5 तास लागणार होते. 1:30-2च्या दरम्यान भूक लागल्याने त्यांनी गाडी एका ठिकाणी थांबवली आणि जेवण करण्याचं ठरवलं. अर्ध्या तासात जेवण उरकून ते पुन्हा गाडीत बसले. आता मीरा गाडी चालवू लागली.
समीर मीरा शेजारीच बसून होता. दुपारची झोपायची सवय असल्याने सावित्रीचा आता डोळा लागून गेला होता. पुढील तासभर ड्रायव्हिंग केल्यानंतर एका छोट्याशा खेड्यातून पुढे जात असताना गाडीचा बॅलन्स हलल्याचा भास होऊ लागला. टायर पंक्चर झालं होतं. मीराने गाडी बाजूला घेतली आणि ते दोघेही गाडीतून उतरले. मागच्या बाजूचं एक टायर पंक्चर झालेलं दिसत होतं. बूट ओपन करून त्यांनी सामानाच्या सर्व बॅगा खाली काढल्या आणि आतील स्टेपनी आणि जॅक काढून ते दोघे टायर बदलण्याची खटपट करू लागले. गाडी थांबल्याने सावित्रीला जाग आली. ती सुद्धा आता गाडीतून खाली उतरली. झरझर जॅक चढवत समीरने पंक्चर झालेलं टायर मोकळं केलं आणि 10-15 मिनिटात नवीन टायर बसवून तो बोल्ट टाईट करू लागला. पंक्चर झालेलं टायर तसंच बूटमध्ये ठेवून काढलेले सर्व सामान पुन्हा गाडीत ठेवत ते पुढच्या प्रवासाला निघाले. सायंकाळचे 5 वाजून गेले होते. त्यांना अपेक्षेपेक्षा उशीर होत चालला होता. जसा अंधार दिसू लागला तसतशी सावित्री आणि मीराची हुरहुर वाढू लागली. पण स्टेअरिंगवर मीरा असल्याने गाडीचे कंट्रोल तिच्या हातात होते. ती शक्य तेवढ्या वेगाने गाडी पळवत होती. अखेर 6:45च्या दरम्यान ते गावी पोचले. गावात दिवे लागण झाली होती. मिट्ट अंधार हळूहळू आपले पंख पसरू लागला होता. दुपारी सावित्रीला रावसाहेबांचा फोन आला होता. त्यांनी त्या तिघांना वाड्यावर न जाता थेट स्वतःच्या घरी बोलावलं होतं. कारण सावित्रीच्या वाड्याची सफाई पूर्ण झाली नव्हती. सावित्रीने रस्ता दाखवत गाडी मीराला रावसाहेबांच्या वाड्याकडे घेण्यास सांगितली. रावसाहेबांच्या वाड्यासमोर पोचून मीराने गाडी पार्क केली. समीरने पटपट बूटमधील बॅगा खाली काढल्या. इतक्यात गाडीचा आवाज ऐकून रावसाहेब बाहेर आले. सावित्री आणि समीरला पाहून ते हसले आणि ओरडून त्यांनी आपल्या गड्यांना आवाज दिला. तसे आतून धावतच एक गडी बाहेर आला आणि त्याने भराभर करत सगळ्या बॅगा वाड्यात नेल्या. सावित्रीने पुढे होत रावसाहेबांचे चरण स्पर्श केले. तिच्या मागोमाग समीर सुद्धा पुढे झाला. त्याने सुद्धा रावसाहेबांना वाकून नमस्कार केला. त्याच्या दंडाला पकडून उभा करत रावसाहेब आनंदाने उद्गारले, विक्रम, अरे किती मोठा झालास, ओळखलंच नाही मी तुला. आणि रावसाहेबांनी समीरला मिठी मारली. या प्रकाराने समीरला अवघडल्यासारखं वाटलं. मीराने सुद्धा रावसाहेबांना नमस्कार केला. मीराला पाहून रावसाहेबांनी सावित्रीकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं. सावित्रीला हसलेलं पाहून रावसाहेब उद्गारले, ही आमची नाचसून आहे म्हणायची. आणि स्वतःच्या वाक्यावर ते स्वतः खळखळून हसले. मीराला या प्रकाराने काहीसं अवघडल्यासारखं झालं. ते तिघेही रावसाहेबांसोबत वाड्यात शिरले. रात्रीचं जेवण उरकून ते तिघेही व्हरांड्यात गप्पा मारत बसले होते. सोबत रावसाहेबांचा मुलगा, त्यांची सूनबाई आणि नातवंड सुद्धा होती. रावसाहेब बाजूच्याच एका लाकडी माच्यावर बसून पानाचा विडा बनवत होते. इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू असताना रावसाहेब बोलू लागले, सावित्री, आता 2-3 दिवसांसाठी आला आहात तर त्या वाड्यात जेवण वगैरे बनवण्याच्या भानगडीत पडू नका. काहीही सामान नसणार तिथे. तिथे जाऊन राहा, पण मी सकाळ संध्याकाळचं जेवण आणि न्यायरी सुद्धा धोंडीबाकडून पाठवत जाईन. 2-3 दिवस मस्त राहा. कशाला ते जेवण बनवण्याच्या भानगडीत पडता? अहो पण मामांजी, कशाला उगस तुम्हाला त्रास. आजचा दिवस राहतो इथे. उद्या सकाळी आम्ही जाऊ तिकडे. जेवणाचं काय, 3 लोकांना कितीसं बनवावं लागेल, सावित्री म्हणाली. त्यावर रावसाहेबांची सून बोलू लागली, अहो सावित्री मावशी, त्रास कसला त्याच्यात. घरचे संबंध आहेत आपले. तुम्ही काहीही काळजी करू नका. मस्त जाऊन राहा. आणि मी काही एकटी नाहीये स्वयंपाकाला. धोंडीबाची बायको कमल आहे ना माझ्यासोबत. उगाच काही मनात आणू नका. आला आहात तर मस्त राहा आपल्या वाड्यात. शेवटी जास्त आढेवेढे न घेता सावित्रीने होकार दिला. त्या रात्री तिथे रावसाहेबांच्या वाड्यात त्या अभद्र शक्तीने काहीही पराक्रम करायला नको हा विचार करतच सावित्री झोपी गेली. यावेळी देवाने तिचे म्हणणे ऐकले होते. कसलाही अनुचित प्रकार न घडता ती रात्र उलटली. दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ वगैरे करून तयार होऊन ते तिघे सुद्धा वाड्याकडे जायला निघाले. नको नको म्हणत असताना रावसाहेबांनी धोंडीबाजवळ एक केरोसिनचा स्टोव्ह आणि चहा बनवण्याचं सामान दिलं.
घरी असताना कधी चहाची तलब आलीच तर चहा बनवता येईल असं रावसाहेबांचं म्हणणं होतं. तसेच केरोसिनने भरलेले 2 कंदील सुद्धा दिले. धोंडीबाला त्यांनी पुढील 2-3 दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत सावित्रीच्या वाड्यावरच त्यांना काय हवं नको ते पाहण्यासाठी तैनात करून ठेवलं. रावसाहेबांच्या या मदतीने सावित्री आणि समीर भारावून गेले. ते तिघे गाडीत बसले आणि गाडी आता त्यांच्या स्वतःच्या वाड्याकडे निघाली. धोंडीबा मात्र मागून चालत येणार होता. मार्ग हा शब्द खरं तर किती छोटा शब्द, पण या शब्दावरच लोकांचं आयुष्य अवलंबून असतं. प्रत्येक जीवाच्या आयुष्यात कधी ना कधी ती वेळ येते जेव्हा त्याला मार्ग निवडावा लागतो. मग तो कधी योग्य असतो तर कधी अयोग्य. निवडलेल्या मार्गावरच त्यांचं पुढचं भवितव्य अवलंबून असतं. मार्ग योग्य निवडल्यास आयुष्याचं सोनं होतं आणि अयोग्य मार्गाला लागल्यास त्याची माती होण्यास वेळ लागत नाही. सावित्रीच्या सासऱ्यांचा, माणिकरावांचा हेतू कितीही चांगला असला तरी निवडलेला मार्ग मात्र अयोग्य होता आणि त्याचे पडसाद त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा उर्वरित कुटुंबियांच्या आयुष्यावर उमटत होते. पण आयुष्यभर त्या सैतानी झाकोळ्याखाली वावरत असून सुद्धा सावित्रीने मात्र हार मानली नव्हती. त्या अघोरी शक्तीच्या तावडीतून स्वतःला आणि स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी ती अखंड धडपड करतच होती. आणि आता ती निर्णयाची घडी जवळच आली होती. त्यासाठी सावित्री आपलं सर्वस्व पणाला लावायला तयार होती. कारण आता निकाराचा लढा तर लढावाच लागणार होता. खरं तर हा लढा लढणारी जगात ती एकमेव नव्हती. आघात विश्वाच्या पलटावर कुणी ना कुणी कुठेतरी हा लढा लढतच राहतात. किंबहुना हा लढा द्यावाच लागतो. धर्माच्या रक्षणासाठी आणि अधर्माच्या नाशासाठी हा लढा द्यावाच लागतो. माणसाचं माणूसपण जपण्यासाठी आणि त्याच्यातील सैतानाचा नाश करण्यासाठी. पाताळातल्या अंधार पोकळीत आपलं कर्मदरिद्री जीवन व्यतीत करणाऱ्या त्या उपद्रवी जीवांना इथे मृत्यू लोकात येण्याची हाव ही अनादी काळापासून आहे. आपल्या मनातील खतखत, राग, लोभ, वासना, अतृप्त इच्छा पूर्ण करण्याच्या लालसेने हे अभद्र जीव या ना त्या मार्गाने मृत्यू लोकात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करतच राहतात. आपले अभद्र मनसुबे घेऊन हे नालायक जीव कधी कधी मृत्यू लोकातील काही मार्ग चुकलेल्या लोकांच्या साह्याने या नश्वर जगात येण्यात सफलही होतात. आणि मग सुरू होतो एक जीवघेणा खेळ. खेळ अधर्माविरुद्ध धर्माचा, अंधाराविरुद्ध उजेडाचा, मनुष्य विरुद्ध सैतानाचा. आजवरच्या इतिहासात हा खेळ नेहमीच रक्तरंजित ठरत आला आहे. बळी घेतल्याशिवाय हा खेळ कधीही थांबलेला नाही. पण जसे अधर्माची साथ देणारे वामा मार्गाला लागलेले लोक असतात, तसेच धर्मरक्षणासाठी आणि त्या काळोख्या हिडीस साम्राज्याला आव्हान देण्यासाठी शास्त्रीबुवा किंवा महंतांसारखे काही मानवतेचे दूत नेहमीच आपल्या जीवाचं रान करतात. सावित्रीच्या आयुष्यात सुद्धा हा जीवघेणा मृत्यू खेळ गेली 20-22 वर्ष सुरू होता आणि हा खेळ संपणार की नाही हे येत्या 2 दिवसात ठरणार होतं. अर्धवट कच्च्या रस्त्यावरील धुराळ्या उडवत गाडी सावित्रीच्या वाड्यासमोर येऊन थांबली. खरं तर मागील अर्धा किलोमीटरपासूनच तो भकास वाडा जणू आपली नजर रोखून कारच्या खिडकीत बसलेल्या सावित्रीकडे पाहत होता. सावित्री आणि त्याची नजरानजर तेव्हापासूनच चालू होती. गाडी थांबली तरी सावित्री मात्र एकटक त्या निर्जीव दगडी भिंतींकडे बघत होती. जणू काळ्या कुट्ट पाषाणांनी बांधलेल्या त्या अजस्त्र भिंती तिला हिणवत होत्या. सावित्री, शेवटी आलीसच परत, असे म्हणून तिच्याकडे पाहून जणू त्या भिंती फिदी फिदी हसत होत्या. मीराने आवाज दिल्यावर सावित्री भानावर आली आणि कशीबशी गाडीतून खाली उतरली. समीर गाडीतील सामान खाली काढू लागला. पायी येणारा धोंडीबा अजून पोचला नव्हता. वाड्याचा तो भव्य दरवाजा जणू आपलं तोंड वेडावून सावित्रीकडे बघून विचकट हसत होता. त्याकडे दुर्लक्ष करत सावित्रीने रावसाहेबांकडून घेतलेला किल्ल्यांचा जुडका समीरकडे दिला. समीरने पुढे होत कुलपाचा अंदाज घेतला. ते बचकेत बसेल एवढं मोठं लोखंडी कुलूप होतं. पूर्ण गंजल्यामुळे ते लालसर तांबूस दिसत होतं.
समीरला त्या कुलपाला शोभेल अशी एक किल्ली किल्ल्यांच्या जुडग्यात सापडली. ती किल्ली वापरून समीरने कुलूप उघडलं आणि जोर लावून दिंडी दरवाजा आत ढकलला. तशी आत गच्च भरलेली भयाण भीतीची आणि अभद्रपणाची चाहूल दरवाजातून बाहेर निसटत समोर असणाऱ्या सावित्री आणि मीराभोवती पिंगा घालू लागली. दरवाजा उघडल्यावर समीर गाडीकडे वळाला आणि सामानातील 2 बॅगा हातात घेऊन तो पुन्हा वाड्याकडे येऊ लागला. सावित्री मोठ्या अनस्थेने एक एक पाऊल उचलत वाड्याच्या दाराकडे चालली होती. 15-20 फुटांचं अंतर तिला कित्येक मैलांचं भासत होतं. खरं तर आजही तिची या भकास वाड्यात पाऊल ठेवण्याची इच्छा नव्हती, पण तिचा नाईलाज होता, जो तिला दूर शहरातून इथे या अभद्र वाड्यात घेऊन आला होता. कशीबशी करत सावित्री वाड्यात पोचली. ती आता जणू भूतकाळातच पोचली होती. दिंडी दरवाजातून आत शिरताच तिला दिवाणखान्यात पेपर वाचत बसलेले माणिकराव दिसले. सावित्रीकडे पाहून हातातील पेपर खाली घेत माणिकराव आपल्या नेहमीच्या करड्या आवाजात उद्गारले, "या सुनबाई, बऱ्याच दिवसांनी आलात." आणि बघता बघता ती आकृती धुसर होत त्या जागी रिकामी लाकडी खुर्ची दिसू लागली. भारावलेली सावित्री यंत्रवत पुढे चालत होती. इतक्यात किचनमधून चहा आणि नाश्त्याचा ट्रे घेऊन तिच्या सासूबाई तिच्या समोर प्रकट झाल्या. "सावित्री, अगं हे केव्हाच येऊन बसलेत दिवाणखान्यात, एवढा चहा आणि नाश्ता देतेस का?" तोच गोड आवाज, ते स्मितहास्य. सावित्रीने न कळतच आपला हात तो ट्रे पकडण्यासाठी पुढे केला आणि क्षणार्धात ती धुसर आकृती गायब झाली. तसा सावित्रीला हुंदका अनावर झाला. मागून चालणाऱ्या मीराला सावित्रीचं वागणं विचित्र वाटत असलं तरी ती समजू शकत होती. त्यांनी या वाड्यात व्यतीत केलेल्या काळाच्या आठवणी त्यांच्या मनपटलावर उफाळून येत असाव्यात हे चाणक्य मीरानं जाणलं होतं. त्यामुळे त्यांना कसलाही डिस्टर्ब न करता ती बाजूने बाहेर जाणाऱ्या समीरच्या मागोमाग चालत गेली आणि सामानाच्या बॅगा आत घेण्यास समीरला मदत करू लागली. पदराने डोळे पुसत सावित्रीने स्वतःला सावरलं. समीरने आणि मीराने गाडीतील सर्व बॅगा आत आणून ठेवल्या होत्या. त्यातील आपल्या सामानाची एक बॅग घेऊन समीर त्या दोघींशी एक शब्दही न बोलता थेट जिन्यातून चढून वर गेला. त्याचा निर्णय झाला होता. तो माणिकरावांच्या खोलीत थांबणार होता. पण तो खरेच त्याचा निर्णय होता का? खचितच नाही. त्याच्यातील अभद्र जाणीवच त्याला तिथे घेऊन गेली होती. कारण त्या अभद्र सैतानाला त्या खोलीची सवय होती. सावित्रीने बाजूलाच असणाऱ्या आपल्या 2 खोलींकडे बोट दाखवत मीराला बॅगा तिकडे घेण्यास सांगितलं आणि तिने सुद्धा हातात एक बॅग घेऊन त्या दोघी खोलीत शिरल्या. खोली स्वच्छ केलेली दिसत होती. रावसाहेबांच्या सांगण्यानुसार 2-3 खोल्या आणि स्वयंपाकघर स्वच्छ केलं गेलं होतं, पण बाकीची साफसफाई शिल्लक होती. या तिघांना राहण्यास 2च खोल्या पुरेशा असल्याने सावित्रीने त्यांना एवढी साफसफाई पुरेशी आहे असं सांगितलं होतं. आपल्या बॅगा उघडून सावित्री आणि मीरा सामान बाहेर काढून कपाटात ठेवू लागल्या. इतक्यात बाहेरून धोंडीबाचा आवाज आला. सावित्री खोलीतून बाहेर आली. धोंडीबा दिंडी दरवाजातून आत येऊन मधल्या चौकातील तुळशी वृंदावनाजवळ उभा होता. त्याच्या एका हातात केरोसिनचा स्टोव्ह आणि चहाचं सामान असणारी पिशवी, तर दुसऱ्या हातात 2 कंदील होते. सावित्रीने त्याला ते सर्व सामान स्वयंपाकघरात ठेवण्यास सांगितलं. सकाळचे 11 वाजून गेले होते. "मी 12 वाजेपर्यंत जेवण घेऊन परत येतो," असे म्हणत धोंडीबा निघून गेला. सावित्रीने मीराला हाक मारून विचारलं, "चहा करू का ग?" मीराला खरं तर केव्हापासून चहाची तलब लागली होती. तसे तिने खोलीतूनच आवाज दिला, "हो चालेल." पुढील 5-7 मिनिटात चहा तयार झाला. सावित्रीचा आवाज येताच मीरा खोलीतून बाहेर पडत स्वयंपाकघरात पोचली. सावित्री आता समीरला आवाज देऊ लागली. 2-3 वेळा मोठ्याने आवाज देऊन सुद्धा त्याचं काहीही उत्तर आलं नाही. या प्रकारावर सावित्री काहीशी गोंधळली, पण तिची एकट्याने वरती जाऊन पाहण्याची हिंमत होत नव्हती. आणि इतक्यात एक आवाज आला, "आलो, ओरडताय कशाला?" आणि पुढच्याच क्षणाला जिना उतरून समीर खाली आला. वाड्यात आल्यापासून समीरचा सूर निराळा वाटत होता. त्यात त्याने माणिकरावांची खोली घेतली होती, जी खोली
पहिल्यापासूनच सावित्रीला नको नकोशी वाटायची. त्या तिघांनी चहा घेतला. आपण गावात एखादा फेरफटका मारून यायचं का? मीराने समीरला विचारलं. मला आज आराम करावासा वाटतोय, असे म्हणत समीरने तिला स्पष्ट नकार दिला. पुढच्याच क्षणाला समीर पुन्हा जिना चढून वर जाऊ लागला आणि सावित्री आणि मीरा मात्र एकमेकींच्या तोंडाकडेच पाहत राहिल्या. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.